नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महाबीएड कॅप राऊंड 2026-27 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपल्या सक्सेसफुल CET नंतर पुढील प्रक्रिया म्हणजेच कॅप राऊंड जो की ऑलरेडी सुरू झालेला आहे या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन करून आपल्या कॅप राऊंड 2026-27साठी आपण सहभागी झाला असाल याची आम्हाला खात्री आहे। तसेच विद्यार्थी मित्रों, प्राथमिक यादी जी आहे आपली, ज्याला आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो, ती जाहीर झाली आहे। तर चला पाहूया आपल्या प्राथमिक यादी जाहीर झाल्यानंतर आपली करावयाची कार्यवाही। आपल्या गुगल क्रोममध्ये CET सेल जरी असं आपण टाईप केलं तरी आपण यापर्यंत पोहोचतो। तसेच बीएड कॅप राऊंड 2026 असं जरी टाईप केलं तर आपण इथे पोहोचतो। इथे आल्यानंतर cetcell.mahacet.org या आपल्या जेन्युइन वेबसाईटला क्लिक करायचं आहे। क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो। आपण या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथे रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात, जेणेकरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट पेजवरती आलेलो आहोत। वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल करताच आपल्याला दोन पोर्टल पाहायला मिळतात, एक CET एक्झामिनेशन पोर्टल आणि दुसरं ॲडमिशन पोर्टल। अशी दोन पोर्टल पाहायला मिळाल्यानंतर आपण सर्वप्रथम CET एक्झामिनेशन पोर्टल याला क्लिक करूया। याला क्लिक करताच आपल्याला लॉग इन पेज पाहायला मिळते। तसेच ॲडमिशन पोर्टलला आपण क्लिक केलं असता सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड 2026-27 असं आपल्याला इथे पाहायला मिळतं। वरती स्क्रॉल करूया। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला हायर एज्युकेशन या अंतर्गत येणारं जे आपलं बीएड आहे या टॅबवरती आपल्याला जावं लागेल। करिता आपण हायर एज्युकेशन शोधत आहोत। हायर एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटमध्ये आपल्याला बीएड न्यू अशी एक फ्लॅशिंग टॅब दिसत आहे, याला आपण क्लिक करूया। क्लिक करताच आपण एका पेजवरती रिडायरेक्ट होतो। या पेजवरती येताच आपल्याला एक नोटिफिकेशन पाहायला मिळतं, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट दॅट इज लिस्ट फॉर फर्स्ट राऊंड हॅज बीन पब्लिश असं आपल्याला इथे, आणि त्यानंतर कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक ईच अँड एव्हरी डिटेल्स। आपल्या ज्या प्रत्येक डिटेल्स आहेत त्या आपल्याला चेक करायच्या सांगितल्या आहेत। इफ एनी चेंजेस आर देअर, काही जर तिथे चेंजेस करायचे असतील तर आपला फॉर्म आपल्याला सर्वप्रथम अनलॉक करावा लागेल आणि फॉर्म अनलॉक करून आपण ती माहिती बदलून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपली जी डिस्क्रिपन्सी आहे ती आपल्याला काय करायची आहे, करेक्ट करायची आहे। डिस्क्रिपन्सी या शब्दाचा अर्थ असतो आपले जे काही डॉक्युमेंट्स अस्पष्ट असतील, चित्र क्लिअर नसतील तर त्या डॉक्युमेंट्सचं नाव तिथं आलेलं असतं, डिस्क्रिपन्सी इन डॉक्युमेंट्स असं। तर त्यानुसार सांगितलेलं डॉक्युमेंट आपल्याला चेंज करून घ्यायचं असतं। त्यानंतर आपण इथे पाहू शकता एक आपल्याला दूरध्वनी क्रमांक, एक मोबाईल नंबर दिलेला पाहायला मिळतो। हा जो नंबर आहे या नंबरवरती आपण सकाळी 9 ते सायंकाळी 6पर्यंत फोन करून वार्तालाप करू शकता, बोलू शकता। आपल्या काही अडचणी असतील तर तो CET सेलचा नंबर आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड फर्स्ट हॅज बीन पब्लिश, ग्रॅव्हिएशन्स राऊंड एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड। आणि कधीपर्यंत असेल ती तर 6/8/2026 पर्यंत आपल्याला ग्रॅव्हिएशन्स म्हणजे ज्याला आपण त्रुटी म्हणतो, त्रुटी दुरुस्ती आपल्याला करता येणार आहे। त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन आपल्याला इथे पाहायला मिळतं। त्यानंतर कॉलेज लॉग इन जे की फक्त कॉलेजला करता येतं। त्यानंतर डायरेक्टर लॉग इन, तर हे दोन लॉग इन आपल्या उपयुक्त नसलेले किंवा आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये फक्त कॅन्डिडेट लॉग इन आहे, म्हणून आपण कॅन्डिडेट लॉग इनमधून लॉग इन करून आपल्या बाकीच्या ज्या बाबी आहेत त्या आपण चेक करू शकतो। त्यानंतर आपण इथे पाहू शकता आपली जी मेरिट लिस्ट आहे त्याची नोटीस आपल्याला इथे पाहायला मिळते। नोटीस पाहूया काय सांगते। त्याला क्लिक करताच व्ह्यू फाईल म्हणून आलेला आहे, त्याला आपण क्लिक करूया। महाराष्ट्र शासन या अंतर्गत असणारं आपलं CET सेल याचा आपल्याला लोगो पाहायला मिळतो आहे। नवीन आपल्याला अजून एक लोगो इथं ॲड झालेला पाहायला मिळतो। तर ह्या लोगोवरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत। यामध्ये जाहीर सूचना आपल्याला पाहायला मिळते, बीएड अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असं म्हणत असतो, 2026-27चे संभाव्य वेळापत्रक यामध्ये आपण पाहू शकता की सदर जी प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमाच्या कॅप राऊंड म्हणजेच ज्याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणतो, नोंदणी, त्यानंतर अर्ज सादर करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, तसेच इतर ज्या प्रक्रिया आहेत
त्याचे तात्पुरते वेळापत्रक आपल्याला खालीलप्रमाणे पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्र, यामध्ये आपण विद्यार्थी जे आपण महाराष्ट्र राज्यामधले आहोत म्हणजेच MS व इतर राज्य अदर दॅन महाराष्ट्र स्टेट असा त्याचा अर्थ आहे OMSचा. तर आपण महाराष्ट्र स्टेटमधले असल्यामुळे या पहिल्या अटीमध्ये आपण बसतो. तर आपलं रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली पडताळणीसुद्धा 2 तारखेपर्यंत म्हणजे 2 ऑगस्टपर्यंत पूर्ण झालेली आहे. आपले सर्व डॉक्युमेंट्स पूर्ण होऊन आपल्याला क्लिअरन्स मिळाला असेल, डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड असं आपल्या लॉगिनमध्ये आलं असेल, ते आपण नक्कीच चेक केलेलं असेल याची आम्हाला खात्री आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच प्रथम फेरीसाठी आपले वर्णानुक्रमानुसार गुणवत्ता यादी, ज्याला आपण अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट असं म्हणत असतो, ती प्रसिद्ध झालेली आहे. तर 4/8/2026 म्हणजे ती आज रोजी प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पुढची कार्यवाही जी करायची आहे ती म्हणजेच अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला काही हरकत जर असेल, काही आपली अडचण असेल, तर लॉग इनद्वारे आपल्याला ती अर्जामध्ये दुरुस्त करता येते आणि आवश्यक कागदपत्र त्यासाठी आपल्याला जोडावे लागतात. त्यानंतर प्रथम फेरीसाठी अंतिम गुणवत्ता यादी, ज्याला आपण काय म्हणूया तर फायनल मेरिट लिस्ट, ही आपल्याला 10 तारखेला लागलेली पाहायला मिळेल. आता काय होणार आहे विद्यार्थी मित्र, हे जे आपले डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय झालेले आहेत, तर त्याला आपण स्क्रुटिनिटी असं म्हणत असतो. स्क्रुटिनिटी झाल्यानंतर आपल्याला फायनल यादी जी आहे ती तयार झालेली पाहायला मिळेल. तर 10/8/2026. अजून एक बाब लक्षात घ्या, आपल्याला कालावधी जो दिलेला आहे 4/8/2026 ते 6/8/2026 या दरम्यानच आपल्याला काही त्रुटी असतील, दुरुस्ती असतील, त्या करून घ्यायच्या आहेत. जर काही त्रुटी या म्हणजे 10 तारखे जर नंतर राहिल्या तर त्या त्रुटी आपल्याला नंतर बदलता येत नाहीत, याची आपण दक्षता घ्यावी. विद्यार्थी मित्र, आता आपण बॅक आलेलो आहोत. आता आपण कॅन्डिडेट लॉग इन याला क्लिक करूया व लॉग इन करून आपली इन्फॉर्मेशन चेक करूया. कॅन्डिडेट लॉग इन याला आपण क्लिक केलं आहे. क्लिक करताच एका पेजवरती आपण जातो, जेथे आपल्याला रजिस्टर्ड ईमेल ID आणि आपला पासवर्ड लॉग इन करायचा आहे आणि नंतर साइन इन याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्र, आपण इथे पाहू शकता आपल्याला काही सूचना CET सेलने दिलेल्या आहेत. त्यानंतर आपण वरती इथे स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म हे पाहायला मिळतं आणि डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय झालेले असतील तर व्हेरीफाईड असं पाहायला मिळतं. जर विद्यार्थी मित्र डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड नसतील झालेले तर आपल्याला इथे जे 3 रेषा दिसत आहेत आडव्या, त्याला आपण बार असं म्हणत असतो. तर हे जे बार आहेत याला आपल्याला क्लिक करायचं आहे. राईट साईडला वरती असलेले 3 रेषा याला क्लिक करताच आपल्याला आपण पाहू शकता इथे एक नवीन बार आलेला पाहायला मिळतो. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म हे आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्र, अनलॉकला आपण क्लिक करताच आपल्याला फॉर्म आपला अनलॉक झालेला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्र, त्याच्या खालीच आपल्याला चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हे पाहायला मिळतं. त्याला आपण क्लिक केलेलं आहे. याला क्लिक करताच आपण इथे आलेलो आहोत. इथे आल्यानंतर आपण पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म CET व्हेरीफाईड, स्कोअर कार्ड व्हेरीफाईड, त्यानंतर आपण दिलेला TC जो आहे किंवा डोमेसाईल व्हेरीफाईड, कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाईड आपल्याला पाहायला मिळतं. नॉन क्रिमिलेअर व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट्स नेम चेंज सर्टिफिकेट, मॅरिड सर्टिफिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या भगिनींचे लग्न झालेले आहे म्हणजेच लग्नाच्या अगोदरचे नाव व नंतरचे नाव हे वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला गॅजेट किंवा मॅरिड सर्टिफिकेट जोडावं लागतं, अपलोड करावं लागतं. ते पण व्हेरीफाय झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन ऑफ कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी दिलेलं असेल तर त्याची जी पावती असते ती रिसिप्ट आपण तिला म्हणतो. त्या रिसिप्टचं पण व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ ऑल मार्क्स मेमोज दॅट इज SSC HSC, तर आपले SSC SSCचे मार्क मेमो इथं व्हेरीफाय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपार कार्ड जे आहे आपार ID तो पण व्हेरीफाय झालेला पाहायला मिळतो. ग्रॅज्युएशनचा मार्क मेमोसुद्धा व्हेरीफाय झालेला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपण पाहू शकता आपलं डॉक्युमेंट जे आपण व्हेरीफाय केलेले आहेत ते आपण इथे पाहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण थोडं बॅक येऊया आणि मागे येऊन आल्यानंतर आपल्याला इथे अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट असं पाहायला मिळतं. याला आपण क्लिक करताच आपल्याला मेरिट लिस्ट पाहायला मिळेल. तर अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ऑफ आउटसाईड ऑफ महाराष्ट्र आपल्याला इथे 1 नंबरला पाहायला मिळतं. आपल्याला महाराष्ट्रातले स्टुडंटची लिस्ट पाहिजे आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्र स्टुडंटच्या लिस्टसाठी क्लिक करूया. आपण इथे पाहू शकता 1 नंबरला जी लिस्ट आहे अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स राऊंड फर्स्ट, याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळतं व्ह्यू फाईल ओपन, याला क्लिक करूया. विद्यार्थी मित्र, त्या यादीला क्लिक करताच आपण आपला जो नंबर आहे तो नंबर तिथे नंबर वाईज आपल्याला चेक करायचा आहे. आपल्याला जो ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे
त्यानुसार आपण चेक करू शकता. नंबर टाकल्यानंतर आपलं नाव तसेच आपल्या सर्व डिटेल्स जे आहेत, जन्मतारीख, सर्व मार्क्स आपण इथे चेक करायचे आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला लिंक राहा, जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स वेळेत मिळतील. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला प्रिफरन्सेस कसे द्यायचे आहेत ते आपण पाहूया. धन्यवाद.